हॅलो फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अय्यंगार बेकरीचा रवा केक। रवा केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतेच। आमच्या घरातही हा केक सर्वांना आवडतो, म्हणून विचार केला की हा केक घरी बनवता आला तर अजूनच चांगले। म्हणून हा केक बनवण्याचा मी एक प्रयत्न करत आहे। भरपूर सारे व्हिडिओ पाहिले आहेत यूट्यूबवर आणि शेवटी विचार केला की हा केक बनवूयाच। आता टेस्ट कशी असेल, कसा होईल माहीत नाही, तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। 1 बाउल फ्रेश दही, 1 बाउल साखर, 1 कप तापवलेलं दूध व अर्धा बाउल तेल किंवा तूप असे हे सर्व साहित्य मिक्सरला भांड्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। आपण हातानेही हे करू शकतो, परंतु या पद्धतीने लवकर एकजीव होईल। तर दूध अर्धा कप घेतले आहे व अर्धा कप आपण नंतर मिक्स करणार आहोत। आणि आपल्याला 2 बाउल बारीक रवा घ्यायचा आहे। रवा थोडा जाडा असेल तर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर एका भांड्यामध्ये मिश्रण व रवा एकत्र करून घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं एकजीव करूया। आणि हे मिश्रण आता अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून झाकून ठेवून द्यायचे आहे। आता 20 मिनिटांनंतर गॅस चालू करायचा आहे आणि बारीक करून ठेवायचा आणि त्यावर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ते भांडे आपण गरम करत ठेवणार आहोत। एक अर्ध्या तासाने मिश्रण थोडेसे घट्ट झालेले असेल आणि यात आपण 1 चमचा बेकिंग पावडर घालून त्यावर आपले राहिलेले अर्धा कप दूध घालून पुन्हा चांगले एकजीव करायचे आहे। तर एकजीव करताना सेम डायरेक्शनने फिरवायचे आहे। तर मी यात थोडेसे ॲडिशनल बदामाचे बारीक काप करून घालणार आहे, त्यामुळे दिसायलाही छान वाटेल। खाताना रवा केकमध्ये बदाम आल्यामुळे खूप छान लागते। आता केकचे भांडे असेल तर त्यामध्ये बटर पेपर घालून तुम्ही हे मिश्रण सेट करू शकता, नाहीतर हे जे मी दाखवल्याप्रमाणे कुकरचे भांडे घेऊन त्यामध्ये तेल लावून थोडासा मैदा पसरवून भांडे तयार करायचे आहे। हे मिश्रण ओतून 3-4 वेळा भांडे हलकेसे टॅप करायचे आहे, त्यामुळे हवा बाहेर टाकली जाईल। आणि हेच भांडे आता आपल्याला गॅसवर ठेवलेल्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे। त्यावर झाकण ठेवून अर्धा तास स्लो फ्लेमवर केक बेक करण्यासाठी ठेवायचे आहे। आणि आता अर्धा तासाने हे पहा केक रेडी आहे का हे पाहण्यासाठी आता आपण स्वच्छ सुरी केकमध्ये घालून आता हे बाहेर काढल्यावर अशा प्रकारे सुरी स्वच्छ दिसली पाहिजे। आणि आता हा केक बाहेर काढून आपल्याला त्यावर स्वच्छ कॉटनचा कपडा टाकून 10 मिनिटे ठेवायचे आहे। 10 मिनिटानंतर हा केक आपण प्लेटमध्ये काढूया। फ्रेंड्स, हे पहा अजूनही ब्राउनिश रंग पूर्णपणे आलेला नाही आहे, अजून यायला पाहिजे होता। आता मी हा केक कापून दाखवते। हे पहा केक स्पंज झालेला आहे आणि दिसायलाही छान दिसतोय। आता आपण खाऊन पाहूया। आणि प्रामाणिकपणे सांगायचे म्हटले तर केकची टेस्ट छान लागली, परंतु शॉपमध्ये मिळणाऱ्या केकसारखी नव्हती। कदाचित त्यांचा केक बनवण्याचा फॉर्म्युला असू शकतो, त्यामुळे सेम टेस्ट प्रत्येक वेळी मिळते। ठीक आहे, 80% केकचा प्रयत्न झालेला आहे, 100% लवकरच होईल। तर फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।